महत्वाची बातमी, आमदारकीसाठी धर्मराव बाबा आत्राम आणि भाग्यश्री आत्रामांचा प्लॅन आहे। बाबा आत्रामांचे पुतळे अमरीशराव आत्राम यांनी हा आरोप केलाय। दोन्ही पक्षातून कोणीही आलं तरी आमदारकी घरीच राहणार असा त्यांचा प्लॅन असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। तुम्ही सध्या भाजप पक्ष सोडणार का? मग हे तिकीट नाही मिळाली सोडण्याचा विषय नाही, आता तिकीटचं एकदा घोषणा होऊ द्या। धर्मबाबा आत्राम असतील किंवा त्यांची मुलगी असतील भाग्यश्री आत्राम, दोन राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या गटामध्ये आहेत आणि आरोप प्रतिआरोप सुरू आहेत, तर कुठे ना कुठे या राजकारणाकडे तुम्ही कशापर्यंत बघता? मला वाटतं काय हे सगळं नाटक आहे। आज 5 वर्ष मिळून ते सगळं काय केलं आहे, आता त्यांच्या जावई मुलगी आणि ते सगळं विषय तेच करत होते। आता लोकसभा झाली की आता म्हणत आहे मीच आमदार। यांचा विषय हे आहे की त्यांना सत्तेचा आणि पैशाचा नशा झाला। आज ह्यांना काही दिसत नाही दुसरं, आणि त्याच्यासाठी तू तिकडे जा मी इकडे राहते, कोणी आला तर आम्ही दोघं घरीमध्ये राहते काहीतरी आपलं सत्ता, तर हेच त्यांचा विषय आहे। आणि शेवट वेळेवर काय करतील, शेवट ते वडील आणि मुली आहे, शेवट काय करतील ते लोक कोणाला माहीत नाही, त्यांनाच माहीत आहे। तर यांच्यावर भरोसा कोणी करत नाही आज, म्हणजे क्षेत्रामध्ये तर कोणी करत नाही दोघांना। आपण आता सध्या लोकच त्यांचा शेवटचा निवडणूक करतील।